भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचे प्रेरणास्त्रोत असलेल्या वंदे मातरम गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं कामरगावच्या पीएम श्री जिल्हा परिषद विद्यालयात एक आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात आला। शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रांगणात एकत्र येत वंदे मातरम 150 अशी मानवी साखळी तयार करून या राष्ट्रगीताला खास सलामी दिली। संपूर्ण शालेय परिसर वंदे मातरम भारत माता की जय च्या जयघोषांनी दुमदुमून गेला। यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर राष्ट्रप्रेमाचा आणि मातृभूमीच्या अभिमानाचा आनंद ओसंडून वाहत होता। पर्यवेक्षक गोपाल खाडे यांच्या संकल्पनेतून, मुख्याध्यापक सुरेश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व शिक्षकांच्या सहकार्याने हा सर्जनशील उपक्रम यशस्वी झाला। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विश्वास कुटे यांनी। अमरावती शहरात वडाळी, फ्रेझरपुरा, नवसारी, शेगाव, विलासनगर अशा अनेक ठिकाणी गावठी आणि देशी दारू खुलेआम विकली जाते। यामुळे समाजात दहशतीचं वातावरण पसरले। बाल गुन्हेगारी, संघटित गुन्हेगारी, कॉन्ट्रॅक्ट किलिंग यांसारख्या घटना वाढत आहेत। या पार्श्वभूमीवर जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे एक विशेष पत्रकार परिषद घेण्यात आली। यावेळी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सोमेश्वर जेवडे यांनी। याचं जे महापूर आलेला आहे, आम्ही मागच्या आठवड्यामध्ये एक सीपी कार्यालयात एक आंदोलन केलं शेकडो महिलांसोबत की जे गावठी दारू आहे आणि जे देशी दारू आहे ही तात्काळ याच्यावर कारवाया तुमच्या झाल्या पाहिजे, वाढल्या पाहिजेत आणि एक स्पेशल स्क्वॉड तुमचा जो एमडी ड्रगच्या विरोधात जो स्क्वॉड बनवला तुम्ही, तसा एक या अवैध दारूच्या विरोधात तुम्ही स्क्वॉड बनवा आणि याच्यावर शेकडो अशा तुमच्या ज्या कारवाया या सतत चालल्या पाहिजे। आणि या राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे आमची एकच मागणी आहे की तुम्ही याच्यात दर महिन्याला, दर हप्त्याला एक पत्रकार परिषद घेऊन तुमचे नंबर हे शहरात जिल्ह्याच्या लोकांपर्यंत, महिलांपर्यंत तुमचे नंबर पोहोचवा। तुमच्या कारवाया सकारात्मक, ह्या तुमच्या जे चालू आहे त्या कारवाया वाढवा। तुमचं जे ऑफिस 40 कोटी लावून तयार आहे, तुमचं ऑफिस जे रेल्वे स्टेशन चौकातलं ते ऑफिस तुम्ही आता जे सध्या भाड्याच्या ऑफिसमध्ये राहता ते ऑफिस तुम्ही चेंज करून तुम्ही तुमच्या त्या ऑफिसमध्ये स्थलांतर व्हा। आणि यासाठी आज हे पत्रकार परिषद घेतली आहे, कारण की हा मुद्दा खूप महत्वाचा आहे। ज्या ज्या एरियामध्ये गावरानी आणि देशी दारूचा जो व्यवसाय चालू आहे तिथे दरवर्षी 25, 30, 40 असे गटातील जे युवक आहे ते तिथं 20-25 दरवर्षी मरण पावत आहे। हा विषय आम्ही याच्याही आधी उचललाय, मागे उचललाय। आता जर या विषयाला गांभीर्यानं पोलीस डिपार्टमेंट असो, राज्य उत्पादन शुल्क असो, हा विषय जर गांभीर्याने घेत नसाल तर आम्ही आमच्या या शहरातल्या ज्या भगिनी आहे या भगिनी त्या ऑफिस कार्यालयाच्या समोर नकली दारू विक्रीचा व्यवसाय चालू करणार। त्यांचे डोळे उघडण्यासाठी, त्यांना झोपीच्या सोंगेतून बाहेर काढण्यासाठी ही महिला जी शक्ती आहे, सर्वात जास्त जो त्रास आहे हा महिला शक्तीलाच होतो। या वेदना ज्या आहे, तिचा मुलगा दारू पिओ, तिचा पती दारू पिओ, तिचा भाऊ दारू पिओ, सर्वात जास्त भानगळ आणि सर्वात जास्त अत्याचारच हा महिलेवर होतो। म्हणून त्याच महिला या ऑफिस समोर नकली दारूचा व्यवसाय करून त्या ऑफिसच्या अधिकाऱ्याचे, कर्मचाऱ्याचे झोपेचं जे सोंग घेतलाय त्यांचे डोळे उघडण्यासाठी हे आंदोलन आहे आणि याच्या कारवाया वाढवण्यासाठी आंदोलन आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांना फोन करून तुझा संतोष देशमुख करू, संतोष देशमुख नंतर तुझाच नंबर आहे अशी धमकी देण्यात आली। त्यानंतर थेट परळीच्या धनंजय मुंडे यांच्या कार्यालयावर ये असं सांगण्यात आलं। गंगाधर काळकुटे यांनी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये धाव घेऊन संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी केली। त्याचबरोबर माझे चुकीचे मेसेज देखील व्हायरल करण्यात येत आहेत, यावरही कारवाई करण्यात यावी अशी मागणी गंगाधर काळकुटे यांनी पोलिसांकडे केली। व्हायरल झाल्याच्या नंतर धमकी देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याच्या नंतर तुम्ही पोलीस ठाणे गाठले, कुठलं पोलीस ठाणे आहे आणि काय मागणी करताय तुम्ही आता? बीड शहरातील शिवाजीनगर या भागातलं हे पोलीस स्टेशन आहे, तिथं मी आलोय। त्याच्या आधी पोलीस अधीक्षक साहेबाला पण बोललोय। माझा काल चॅट व्हायरल केलाय आणि त्याच्यानंतर रात्री मला गंभीर धमकी आली। 20 मिनिटाचा कॉल आहे, तो मी सगळा देणार नाही। आणि बाकी पण रोज सकाळपासून काल इतके कॉल येत आहेत, काल दुपारनंतर तर एका कॉलनंतर एक कॉल, एका कॉलनंतर इतके कॉल येत आहेत आणि काही शिव्या देत आहेत। काही आता आमच्याही लोकांची काळजीपोटी आम्ही सोबत आहे म्हणाले येतात, पण मला कोणाशीच संपर्क साधता येत नाही। त्यामुळे ते चॅट खरा नाही, डुप्लिकेट आहे। मला त्यात गोवण्यासाठीचा त्या दिवशी प्रयत्न झाला, मी तुम्हाला सांगितलं, तोही मी आता इथे ती चॅट खोटा आहे म्हणून त्याची तक्रार द्यायला आलो। आणि जी व्हायरल क्लिप झाली त्या क्लिपची सत्यता तपासून
त्या क्लिपमध्ये असणारा गुन्हेगार आणि हे कुणी करायला लावले हे तपासून त्या दोन्ही गोष्टीत कारवाई करा हे सांगायला मी आलो. तुमचं देखील सरपंच देशमुख करू असं तुमचा नंबर असं देखील म्हटलं काय नेमकं? हो, मला संतोष भैयानंतर माझाच नंबर होता असं अनेक लोकांनी मी खाजगी ठेवून सांगितलं होतं आणि आतासुद्धा सांगितलं आणि अनेक रेकॉर्डिंगमधून सुद्धा तसंही माझ्याकडे सगळे पुरावेत. पण मला नको होतं काही गोष्टी सांगायला उगाच रोज रोज तेच विषय. त्याच्यामुळं पण ही इतकी गंभीर रेकॉर्डिंग असल्यामुळं मी तुम्हाला टाकली आणि त्याच्यातून माझा संतोष भैयानंतर तुमचा नंबर होता आणि तुमचाही संतोष देशमुख करू असं गंभीर बोललेलं आहे आणि घाण शिवाय दिले. आता काय मागणी करताय बरं नाना? कुठं मागणी करणार आहेत प्रशासनाकडे? माझ्या जीवाला धोका आहे. मी पोलीस अधीक्षकांना सांगितलंय, साहेबांनी सांगितलंय, मी आता इथेही तक्रार देणार आहे. माझ्या जीवाला जर काय बरं झालं तर हे जे लोक आहेत तो धमक्या देणार आहे त्या सगळ्याची ती हे असेल, त्या सगळ्याची ती जबाबदारी असेल. माझ्या ज्या जीवाला धोका आहे त्याबद्दल प्रशासनानं गंभीरतेनं घ्यावं हे मी विनंती करतो. यस. ठाण्यातील घोडबंदर रोड आनंदनगर परिसरातील स्वामी समर्थ मठावर न्यायालयाच्या आदेशानुसार ठाणे महानगरपालिका कारवाई करणार असल्याची माहिती मिळताच स्वामी भक्तांनी महापालिका मुख्यालयात धाव घेत आंदोलन छेडले. या आंदोलनाचं नेतृत्व मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान करत आहेत. आपल्या ज्या भावना किंवा ज्या आपल्याला आपण ज्या काही गोष्टी त्या महापालिकेच्या आवारात देता येणार माझी रिक्वेस्ट आहे. त्याच्यासाठी बाहेर एक फोरम आहे ते करा ना. महापालिकेच्या आवारात असं बोलता येणार माझी रिक्वेस्ट आहे. ह्यानी एक मिनिट ह्यानी बघा आपण आतापर्यंत सगळ्यांनी सामंजस्याने आपण हा विषय सोडवायला घेतलाय त्याप्रमाणे एक मिनिट पण ह्या महापालिकेच्या आवारात असं बोलणं बिलकुल योग्य नाही. बाहेर महापालिकेच्या आवारात बघा मी परत सगळे अनुयायींना विनंती करतोय. स्वामी समर्थांचं नाव घेतलं तर तुम्हाला ते कुठल्या पक्षाचं नाव घेतोय? महापालिकेच्या आवारात नाही, महापालिकेच्या आवारात नाही, बिलकुल नाही. तुम्ही तर मला कधी भेटलेत नाही. तुम्ही तुमची केस कॉम्प्लिकेट करताय. मी आहे तुमच्यासोबत 4 दिवस मी येतो ना. ते यावेत, आमच्या सगळ्यांची चर्चा करावी मठाच्या बाबतीमध्ये, हीच आमची आता भूमिका आहे. जोपर्यंत आयुक्त येऊन आमच्यासोबत चर्चा करत नाही तोपर्यंत आम्ही इथनं हलणार नाही. या ठिकाणी स्वामी समर्थांच्या मठावरती कारवाई होत आहे आणि त्या संदर्भात मला मी परत सांगतो की इथे जे कारवाई करायला लावतात त्यांनी अनेक आदिवासींच्या जागा अनेक हडप केलेल्या आहेत. तुम्ही जर घोडबंदरला गेलात तर डोंगरच्या डोंगर खणायचं काम चालू आहे. परंतु स्वामी भक्तांसाठी जी 3-4 गुंठात मागील 20-25 वर्षापासून जे मठ आहे ते तोडण्याचं घाट इथे सुरू आहे. आणि स्वामी मठ तोडून तुम्ही काय करणार आहात? तर तिथे गार्डन बनवणार आहात. कोणासाठी गार्डन बनवणार आहात? लोकांसाठी ना. जिथे लोक हजारोच्या संख्येने दर्शनाला येतात ते महत्वाचं आहे की त्या गार्डनमध्ये 4-5 प्रेमी युगल बसणं महत्वाचं आहे? तर माझं मी परत सांगतो की आम्ही हे होऊन देणार नाही. आणि तुमचा जो घाट आहे तिथे जे काय एक लग्नाचा हॉल बनवतायत, जिम बनवतायत, अहो या सगळ्या लोकांना काय हवंय ते बघा ना. तुम्ही तुमच्या मर्जीने काय बनवताय? तिथल्या लोकांची काय अपेक्षा आहे? घोडबंदरच्या लोकांची आम्हाला स्वामी मठ हवाय, आम्हाला स्वामी मठ ठेवा. अनेक ठिकाणी जमिनीची घोटाळे समोर येत आहे. अनेक ठिकाणी आई-वडिलांची नावं देखील दिली. माझं मत असं आहे की ठाण्यामध्ये जर तुम्ही ठाण्यात फिराल तर अनेक प्रॉपर्टींना
नेत्यांच्या मंत्र्यांच्या आईवडिलांची नावं आहेत. कशासाठी? काय केलं एवढं त्यांनी की त्यांच्या आईवडिलांची नावं देऊन तुम्ही ठाण्यामध्ये विविध गोष्टी मांडताय? जागा सरकारी, पैसे सरकारचे आणि नावं यांच्या आईबापाची का? कशासाठी यांच्या आईबापांची नावं पाहिजेत? या सगळ्याला याच्यापुढे आम्ही विरोध करणार आहोत. ठाण्यात अनेक मोठी मोठी लोक होऊन गेली, त्यांची नावं द्या ना. तुमच्या आईबापांची नावं कशाला देत आहे सगळ्या गोष्टींना? सो माझं मत आहे स्वामी मठ हलणार नाही. स्वामी मठाला जर हलवायचं असेल तर पहिलं आम्हाला सगळ्यांना हटवावं लागेल. आज इथे जर आम्ही 100-200 लोकांनी असू, आज जर आम्ही इथे 100-200 500च्या संख्येने असू, तर उद्या आम्ही 10,000च्या संख्येने असू. जिल्ह्यातले सगळे म्हणजे आम्ही ठाणे शहरात अपील करू, जेवढे स्वामी भक्त त्यांना रस्त्यावर उतरायला लावू. आणि जेव्हा ते होईल ना, तेव्हा मग तुमचा सळो की पळो होऊन जाईल. हा, आमच्या नादाला लागू नका, स्वामींच्या नादाला लागू नका. स्वामींचं मठ तिथनं हलणार नाही आणि हटलं तर तुम्हाला पहिलं आम्हाला हटवावं लागेल. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील आदिवासी बांधव आता शेती व्यवसायाकडे वळू लागलेत. कारण या ठिकाणी रोजगार नाही आणि रोजगारासाठी परराज्यात आणि शहरी भागात आदिवासी बांधवांना जावं लागतं. परंतु अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात मका पिकाची लागवड केली आहे. यावर्षी मका पिकाचं विक्रमी उत्पादन आदिवासी शेतकऱ्यांनी घेतलंय. मात्र मका पिकाला केवळ 1100 ते 1200 रुपये क्विंटल भाव मिळतोय. त्यामुळे शेतकऱ्यांचं 1100 ते 1200 रुपये नुकसान होत असल्यानं केंद्र सरकारच्या 2400 रुपये प्रति क्विंटल हमी भाव प्रमाणे भाव देण्याची मागणी केली जाते. या मागणीसाठी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आदिवासी शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केलंय. 1 महिन्यापासून जे आहे आदिवासी परिसरातील मेळघाटातील आदिवासी बांधव गेल्या 1 महिन्यापासून 18 या पूर्ण हमीभाव मिळाला पाहिजे मक्याला, याच्यासाठी सगळं आंदोलन करत आहेत. दिनांक 18 तारखेला आंदोलन केलं. अचलपूरच्या SDOना मिळालो, पदयात्रा काढली. 22ला मिळालो, 23-10ला सुद्धा पदयात्रा काढली. 24-10ला आणि 27-10ला कंटिन्युअसली गेल्या 1 महिन्यापासून हे आंदोलन करते. मक्याला MSP प्रमाणे हमीभाव मिळाला पाहिजे म्हणून आंदोलन करीत आहेत. परंतु शासन निर्णय असूनही याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही आहे आणि ही त्याच्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे याच्यामुळे हाल होत आहेत. आणि त्याच्यामुळे आमची एकच प्रमुख मागणी आहे की जो MSP प्रमाणे आहे तो शेतकऱ्यांना 2400 रुपये जो हमीभाव आहे तो मिळालाच पाहिजे, म्हणून अशी आमची आग्रही मागणी आहे. पालकमंत्र्यांनी या संदर्भात कोणत्याही प्रकारच्या सूचना केलेल्या नाहीत. त्याच्यामुळे आजही शेतकऱ्यांना जे आहे ते शेतकरी कमी भावात 900 रुपयात 1100 रुपयात आपला मका ते विकत आहेत. आणि आता रबीचं सुद्धा सीझन येत आहे, त्यांना सुद्धा त्याच्यासाठी पेरणीसाठी सुद्धा पैसे त्यांच्याकडे शिल्लक नाही आहेत. यंदा मागील वर्षी मेळघाट अचलपूर परिसरातील लोकांनी मका पेरला होता. आदिवासी बांधवांनी आणि समाज त्यांना 2300 रुपये भाव मिळाला होता. म्हणून त्यांनी याही वर्षी मोठ्या आशेने कष्टाने मका पेरला आहे. एकरी साधारणतः 20-20 क्विंटल त्यांना मका झालेला आहे आणि ते आस लावून बसले आहेत. आणि केंद्र शासनाने 2 जूनच्या पत्राप्रमाणे 2400 रुपये हमी भाव दिला पाहिजे. 2 जून 2025चं केंद्र शासनाचं पत्र आहे, त्याप्रमाणे 2400 रुपये हमी भाव मिळाला पाहिजे. आम्ही गेल्या 2 महिन्यापासून त्यांना विनंती करत आहोत, आंदोलन करत आहोत, निवेदन करत आहोत, सत्याग्रह आहोत. त्याचा एकमेव उद्देश म्हणजे की मेळघाटमधील आदिवासी बांधव, अन्य समाज बांधव अचलपूरमधील हे कर्ज घेऊन शेती करत असतात, कष्टाने शेती करतात, तर त्यांना 2400 रुपये हमी भाव देण्यात काय त्रास आहे. आणि केंद्र शासनाने ठरवलं आहे आणि ते आदिवासी परिसरामध्ये आदिवासी विकास महामंडळ खरेदी करतं, त्यानुसार मका खरेदी केंद्र सुरू करायला पाहिजे. त्याच्या अंतर्गत त्यांना भाव मिळण्याची शक्यता आहे, तर ते करत नाही. अचलपूरमध्ये पण नाही. आणि व्यापारी अगदी कवडीमोल भावाने त्यांचा मका घेतो आहे, त्यांना फसवत आहे, त्यांना नागवत आहे. 1100, 1200, 1400 रुपयामध्ये क्विंटलप्रमाणे मका व्यापारी खरेदी करत आहे. तर ही लूट थांबवावी आणि मका पिकाला हमीभाव देण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. गोंदिया जिल्ह्यातील 2 नगर परिषद आणि 2 नगरपंचायत निवडणुका येत्या 2 डिसेंबरला होणार आहेत. त्याचप्रमाणे भंडारा जिल्ह्यातील 4 नगर परिषदेच्या निवडणुका पार पडणार आहेत. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढणार असल्याचं भाजप आमदार परिणय फुके यांनी सांगितलंय. आम्ही त्या भागातील त्या नगर परिषदेतील नेत्यांना विश्वासात घेऊन त्या नेत्यांचं मत घेऊनच त्या भागामध्ये त्या नगर परिषदामध्ये युती करायची की नाही करायची हे ठरवणार आहे. पण प्रथमदर्शनीय आम्ही गोंदिया जिल्ह्यामध्ये 4ही नगरपंचायतीच्या परिषदेच्या निवडणुका हे स्वबळावर लढण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. तरी पुढे काय कसं होतं
त्या हिशोबाने पण आज प्रथमदर्शी आमचं दोन्ही जिल्ह्यामध्ये स्वबळावर लढण्याची आमची तयारी मध्ये 2 नगर परिषदा 2 नगरपंचायतीच्या निवडणुका आहे आणि भंडारामध्ये 4 नगर परिषदेच्या निवडणुका आहे। या 8ही जागेवर 100% भारतीय जनता पार्टीचाच नगराध्यक्ष बनणार हे मी आपल्याला ठामपणे सांगू इच्छितो। ठीक आहे। लोणार सरोवराचे ऐतिहासिक, भौगोलिक आणि सांस्कृतिक महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं या उद्देशानं 8 आणि 9 नोव्हेंबर 2025 रोजी 25 शिक्षकांचा लोणार सरोवर आणि सिंदखेड राजा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता। उत्कर्ष फाउंडेशन सिंदखेड राजा, युवक बिरादरी भारत, श्री सत्यसाई विद्या मंदिर आणि स्वर्गीय दौलतराव ढवळे हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानं हा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता। नागपूर जिल्ह्यातील भूगोल अभ्यासक निलेश सोनटक्के आणि युवक बिरादरीचे संचालक डॉक्टर सचिन वाकुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला। या अभ्यासक शिक्षकांनी मेहकर लोणार मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांच्या जनसंवाद कार्यालयाला सदिच्छा भेट देऊन त्यांचं स्वागत केलं। आमदार खरात यांनी लोणार सरोवर, धार सरोवर, मातृतीर्थ, सिंदखेड राजा, राजमाता जिजाऊंचं जन्मस्थान तसंच शेगाव येथील श्री संत गजानन महाराज संस्थान या ठिकाणांची माहिती शिक्षकांना दिली। शिक्षकांनी लोणार सरोवराच्या परिसरात 6 किलोमीटर पायी भ्रमंती करून सरोवरातील जैवविविधता, भूगोल, शिल्पकला आणि हेमाडपंथी वास्तुकला यांचा सखोल अभ्यास केला। उल्कापातामुळे निर्माण झालेल्या या सरोवराशी निगडित पौराणिक कथा आणि सांस्कृतिक वारशाचा त्यांनी अभ्यास केला। शालेय अभ्यासक्रमातून केवळ पुस्तकी ज्ञान मिळतं, परंतु प्रत्यक्ष अनुभवातून जे शिकता येतं ते ज्ञान चिरकाल टिकते। म्हणूनच अशा अभ्यास दौऱ्यांना शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी प्राधान्य द्यावं असं डॉक्टर वाकुळकर यांनी सांगितलंय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी। नमस्कार, मी निलेश सोनटक्के नागपूरहून आलो आहे। आम्ही श्री सत्यसाई विद्या मंदिर आणि स्वर्गीय दौलतराव ढवळे हायस्कूल या 2 शाळेचे शिक्षक आणि युवक बिरादरी या संस्थेच्या मार्फत आपण इथपर्यंत पोहोचलो आहे। आम्ही आत्ता सिंदखेड राजाला जिजाऊंच्या जन्मस्थळ ठिकाणी आहोत। खरं तर आमच्या डोक्यात खूप दिवसांपासून इथे येण्याची इच्छा होती। लोणार सरोवर बघायचं होतं, सिंदखेड राजाला यायचं होतं, कारण आम्ही इतिहासात आणि भूगोलात हे सगळे विषय जेव्हा आम्ही लोणारचं सरोवर भूगोलासारख्या विषयात शिकवत असतो, पण प्रत्यक्ष जेव्हा आम्हाला इथे येऊन जो अनुभव मिळाला तो अनुभव जिवंत रूपात आम्हाला मुलांपर्यंत पोहोचवता यावा हा उद्देश आमच्या डोक्यात खूप दिवसांपासून होता। त्यासाठी आम्ही युवक बिरादरी या संस्थेशी संपर्क केला आणि त्यांनी आम्हाला सहकार्य केलं। पण इथे येण्यासाठी आम्हाला इथल्या भौगोलिक परिस्थितीची माहिती, ऐतिहासिक वारसा हे सगळं आम्हाला कळावं, याच्यासाठी आम्ही या भागातले द्रष्टे नेते माननीय आमदार सिद्धार्थ खरातजी यांच्याशी संपर्क साधला आणि तुम्हाला मनातून सांगतो की त्यांनी आम्हाला जे सहकार्य केलं, जे आदरात इथे केलं आणि इतकी 2 दिवस आमच्यासोबत ते सोबत राहिले। त्यांनी आम्हाला इथल्या भागातल्या लोकांशी परिचय करून दिला आणि त्यांच्यामार्फत आम्हाला इथल्या खडानखडा सगळ्या गोष्टींची माहिती झाली। त्याबद्दल मी खरात साहेबांचं खरंच सगळ्या शिक्षकांच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो। सोबतच आमच्यासोबत मॅडम आहेत, सरही आमच्यासोबत होते आणि ह्या सगळ्या मंडळींच्या मार्फत आमचा जो आज अभ्यास दौरा होता तो निश्चितपणे खूप फायदेशीर झाला। सगळ्यांना या दौऱ्याचा फायदा झाला आणि एक चांगली माहिती आणि चांगला अनुभव घेऊन आम्ही परत नागपूरला जाणार आहोत। परत एकदा सिद्धार्थ खरात साहेब आणि संपूर्ण चमूचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो की आम्हाला एवढी छान सुवर्णसंधी आपल्यामुळे मिळाली आणि परत आम्ही हा सगळा अनुभव आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवू। परत एकदा आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद। मी डॉक्टर रश्मी राजेंद्र वाटाणे। आम्ही नागपूरहून इथे सर्व शिक्षकांसकट आम्ही इथे आलेलो आहोत आणि आम्हाला हे सिंदखेड राजा हे आम्ही जे पहिल्यांदा बघतो, आम्ही याच्या आधी आलो नाही आणि सगळ्यांनाच खूप बघून खूप आनंद झालेला आहे। याच्या आधी आम्ही लोणार सरोवर इथे सुद्धा जाऊन आलेलो आहे आणि आमदार साहेब जे आहेत सिद्धार्थ खरात साहेब यांनी आम्हाला त्यांच्या सहकार्यांना इथे पाठवून, त्यांच्या टीमला इथे पाठवून आमची खूप छान सोय इथे केलेली आहे, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार। त्याचबरोबर मॅडमसुद्धा आमच्यासोबत राहिला, त्यांचेसुद्धा खूप खूप आभार आणि पुढच्या वाटचालीसाठी त्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। त्या निवडून येऊत आणि या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये आता इथेच थांबतोय। अशाच गावाकडील महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।